नमस्कार, मी बोलतो आमच्या दीदीकडून आणि आमच्या कुटुंबाकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। अय बायको, येवा लवकर। हे नव्हती ठीक आहे। येणारं नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी, भरभराटी, कीर्ती आणि यश घेऊन येऊ। गेलेलं 2023 वर्ष तुमच्या आयुष्यात संघर्ष घेऊन आलं असेल, कोणाला चांगल्या नोकऱ्या लागल्या असेल, आपला जवळचा मित्र लागला असेल, लोकांनी तुम्हाला टोमणे मारले असेल, ठीक आहे, काही निर्णय घेताना आपले निर्णय चुकले असेल, तर हे जे चुकलेले निर्णय आहे तर यावर तुम्ही आयुष्यात का कमावलं, तर अनुभव कमावला जो शाळेत कॉलेजमध्ये मिळत नाही। आणि आयुष्य जगत असताना सगळ्यात मोठा शिक्षक हा तुमच्या आयुष्यातला तुमचा अनुभव आहे। म्हणून गेलेल्या वर्षात आलेले अनुभव सोबतीले घ्या, त्याची शिदोरी करा आणि येणारं 2024 वर्ष हे जगत असताना जेव्हा जेव्हा भूक लागली तेव्हा त्या अनुभवाचा वापर शिदोरी म्हणून करा। आपल्याला समोर जायचं आहे तर इतिहास विसरावा लागतो आणि वर्तमानाचा विचार करून भविष्याचे वेध घेऊन समोर जावे लागते। म्हणून ठीक आहे, पोट्टे तिकडं पाय ना मातामाय, तिकडं पाय ना स्ट्रॉबेरी। तर आमचा बापू कबड्डीचे सामने पाहायला गेला आहे, मांडव्याले टुर्नामेंट आहे, तर म्हणून तो गायब आहे सध्या। तर हे मातामाय आहे, हे काही धीर धरून नाही राहिली। तर येणारं वर्ष तुम्हाला खूप मोठं यश घेऊन येऊ। येणाऱ्या वर्षात कोणाच्या वाटेला संघर्ष येऊ शकते, पण त्या संघर्षावर मात करण्याची ताकद तुम्हाला हा निसर्ग देव, ईश्वर देव, ज्या देवाला तुम्ही मानत असाल। आणि आमच्या भारतात रामराज्य येऊ, रामाच्या राज्यात ठीक आहे, जसा सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला तसा न्याय आमच्या प्रत्येक भारतीयाला मिळाला पाहिजे। महागाई कमी झाली पाहिजे, बेरोजगारी कमी झाली पाहिजे। आमच्या दोन्ही सरकारले थोडीशी बुद्धी दिली पाहिजे, काही ना बेरोजगाराचे प्रश्न सोडवले पाहिजे, ठीक आहे, गोरगरिबाच्या प्रश्नावर निर्णय दिला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढले पाहिजे। आमच्या शेतकरी बांधवांसाठी येणारं वर्ष त्याच्यासाठी त्याच्या मनाजोगता पाऊस घेऊन येऊ, निसर्ग त्याला साथ देऊ, ठीक आहे, आणि ठीक आहे, त्याला सरकार चांगलं भाव देऊ। नाही तर आमच्या शेतकरी मायबाप जगाचा पोशिंदा आहे, त्याले कवा कवा निसर्ग मारते, त्याले कधी सरकार मारते आणि कधी त्याले व्यापारी मारते। म्हणून माया बाप जगला पाहिजे एवढी सची इच्छा आहे। शेतकरी जगला तर हा भारत जगेल एवढीच अपेक्षा करतो। आणि येणाऱ्या वर्षाच्या तुम्हाला खूप आमच्या कुटुंबाकडून आणि फिनिक्स अकॅडमीकडून शुभेच्छा देतो। ज्यांना ज्यांना ऑनलाईन कोर्स लावायचे आहे त्यांना फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा, त्यावर आता ऑफर चालू आहे, ठीक आहे। मी ज्ञान द्यायचं काम करतो, जे लोकांच्या कल्याणाचे आणि गरजेचे ना अभ्यासाचे व्हिडिओ आहे ते यूट्यूबवर टाकतो आणि अभ्यासाचे बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवर टाकतो। आणि ज्याला MPSC क्लासेस लावायचे आहे, पोलीस भरती, ग्रामसेवक तलाठीचे, त्याने फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲप्सवरून ऑफरचा फायदा घ्या। 5 जानेवारीपर्यंत ही ऑफर कायम राहील, याच्यानंतर ऑफर दिवाळीला आहे, ठीक आहे, किंवा आमच्या दीदीचा वाढदिवसाला येऊ शकते। म्हणून ठीक आहे, दीदी नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या। अहो थांब, नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या। हां, शुभेच्छा द्या। हां, शुभेच्छा सर्वांना। भुर्र, सगळ्याची गाडी भुर्र जाओ, ठीक आहे। 2024 सर्वांची गाडी भुर्र जाओ, ठीक आहे। कशी जाओ? भुर्र जाओ म्हणा, कशी भुर्र, कशी जाओ, हां, कशी जाओ? भुर्र जाओ, भुर्र जाओ, ठीक आहे। तर येणारं वर्ष तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी, कीर्ती आणि यश, भरभराटी घेऊन येऊ एवढीच प्रार्थना मी करतो। आणि 2024 हे असंच समाधानाचं तुमच्यासाठी जाऊ द्या आणि प्रत्येकाला जाऊ द्या। म्हणून ज्ञानेश्वर माऊलीनं जे सांगितलं आहे, आता विश्वात्मके देवे येणे वागदने तोषावे, तोषणी मज द्यावे पसायदाने। हे देवा असं मला दान दे, हे देवा असं मला दान दे, दुरितांचे तिमिर जाओ। म्हणजे जे जे लोक गोरगरीब आहे त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर हो, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, ठीक आहे। या विश्वातले जेवढ्याही लोकांचे दुःख आहे, हा आशेचा किरण घेऊन लोक जगत असताना त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ, हे ज्ञानेश्वर माऊली 12व्या शतकात सांगून गेली। म्हणून जे जे वांचिलं ते लावो, ज्याला ज्याला जे जे वाटते ते लाभो। स्वतःसाठी मागण्यापेक्षा जगातल्या सगळ्या माणसासाठी मागा, तुम्ही आपोआप सुखी व्हाल एवढीच प्रार्थना मी तुमच्यासाठी करतो। तुम्ही सुखी व्हा म्हणजे सर्व सुखी होईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।